ईडी म्हणजे घरगडी असं आपण म्हणता का, तर तुमच्या घरगाड्यांना आता ईडी बोलवतंय। माजी मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सनसनीत टोला। आणि म्हणून महबूबा मुफ्ती सोबत आम्ही सरकार बनवून सेपरेटिस्ट आणि अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ISI ला दाखवलं सरकार बनू शकतं, पण त्यात राहिलो नाही। ज्या क्षणी हे जगाला दाखवलं की या ठिकाणी निवडणुका होऊ शकतात, दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली, लात। आम्ही राहिलो नाही त्या सरकारमध्ये, दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली अध्यक्ष महोदय। आणि खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आरशासमोर उभा राहू शकतो। आम्हाला अडचण नाही आरशासमोर उभा राहायला। आणि ईडी म्हणजे घरगडी आपण म्हणता, असं तुम्हाला याकरता वाटतं का की आता काही तुमचे घरगडी जे आहेत त्यांना ईडी बोलवतेय? हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय। उद्या मग आम्ही मुंबईच्या पोलिसांना घरगडी म्हणायचं का? तुमच्या बोलला ना तुम्ही दरेकरांना, केला ना तुम्ही दरेकरांवर त्या ठिकाणी FIR तुम्ही करताय ना। आणि मग मी तर म्हणतो हे खरं आहे, हे कोणीच घोषित करू नये की उद्या कोण परवा कोण, पण ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का? तुम्हाला आता मुंबई पोलिसांना आम्ही तुमचे घरगडी म्हणावं का? देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन गाजवत म्हटले की पहिल्यांदा हा संभ्रम काढून टाका। फक्त तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही। देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, मोदींच्या नावानं मत मागितली पण सत्तेसाठी कुठल्या शकुनीच्या नादी लागतात असे सुद्धा फडणवीस यांनी घणघणीत आरोप करीत सांगितले की कपट करून राज्य हे पांडवांनी नाही तर कौरवांनी मिळवलं होतं। केलं ना त्यांनी घोषित, बाप बेटा जाणार, हा जाणार, तो जाणार। हे असं ज्यावेळेस असतं ना त्यास असंही असतं, हे अध्यक्ष महोदय या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे तुम्ही असं म्हणता की आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्रावर करू नका। कोण करताय महाराष्ट्रावर टीका? तुम्ही पहिल्यांदा हे मराठनं हा जो संभ्रम आहे ना तुमच्या काढून टाका। तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही। आणि अध्यक्ष महोदय, आणि म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी शिखंडीचा देखील उल्लेख झाला, पण मला हे सांगा की मोदींसोबत आपण मतं मागितली आणि मग सत्तेसाठी आपण कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? मग कोण शिखंडी आहे? अरे शिखंडीला पुढे करणारी औलाद नाही आहे, समोर लढणारे लोक आहोत आम्ही, समोर लढणारे लोक। प्रभू श्रीकृष्णाचे आणि प्रभू रामचंद्राचं नाव सांगणारे आम्ही आहोत। कपटानी राज्य हे कौरवांनी घेतलं होतं, पांडवांनी नाही। पण कपटानी राज्य घेतल्यानंतर अर्जुन घाबरला नाही अध्यक्ष महोदय, आम्ही घाबरत नाही, कारण आमच्या करता पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे दादा तुम्ही 72 तास आमच्या सोबत होतात, त्यामुळे तुम्ही बरोबर मुख्यमंत्री बसल्याबरोबर चांगली कविता त्या ठिकाणी म्हटली। विदर्भ न्यूज करिता मुंबई येथून अश्विन शहा यांचा रिपोर्ट।